हॅलो फ्रेंड, मी आहे दिनेश आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ डीके. आज माझा फॅट लॉसचा 25वा दिवस आहे आणि या 25 दिवसामध्ये मी 7 किलो वजन कमी केलेलं आहे. खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे. बट अचानक माझ्या शेड्यूल मध्ये चेंजेस झालेले आहेत की माझ्या कंपनीने माझं ट्रेनिंग ठेवलेलं आहे, ते पण बेंगलोरला. मी आता बेंगलोरला आलेलो आहे आणि पुढचे 8 ते 9 दिवस मला हॉटेलमध्ये राहायचं आहे. त्याच्यामध्ये मला ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सर्व हॉटेलमध्येच करावं लागणार आहे. तरी पण मी याला एक अडथळा असं न समजता मी एक ऑपॉर्च्युनिटी समजत आहे. कारण अशा सिच्युएशन कशा टॅकल करायच्या हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. त्यामुळे मी ह्या सिच्युएशन मध्ये पण मी म्हणजे डाएट कसा फॉलो करेन हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझे सर्व पॅकिंग करून वास्को दी गामा टू यशवंतपूर या ट्रेनने मी बेंगलोरसाठी निघालेलो आहे. ही ट्रेन रात्री 11:30ला मडगाववरून निघते आणि मग मी माझे सर्व डाएटची परत एक्सरसाइजची सर्व व्यवस्थित 8 दिवसाची पॅकिंग केलेले आहे. इथं मी आता कर्नाटकमध्ये किंवा आल्यानंतर इथं मला खूप दिवसानंतर सूर्यकिरण दिसत आहेत, कारण गेली जवळपास 1.5 महिना कंप्लीट गोव्यामध्ये पाऊस आहे. मला ट्रॅव्हलिंग करताना एखादा पार्ट किंवा एखादा सिनेरिओ आवडला तर मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये लगेच टिपून घेतो. आता मला इथं पण बऱ्याच गोष्टी जाताना आवडलेल्या आहेत. मी त्या माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे नैसर्गिक ही नारळाची झाडे वगैरे निसर्ग हे माझ्या कॅमेऱ्यामध्ये मी ॲड केलेले आहे. मी डाएटसाठी एक व्हे प्रोटीन घेतलेला आहे. परत त्याच्यासोबत थोडेसे ओट्स घेतलेले आहेत, कारण कधी इकडं तिकडं जाणं किंवा थोडा लेट झाला तर मी माझा प्रोटीन इंटेक आहे तो माझ्या सप्लिमेंटमधून फुलफिल करू शकतो म्हणून. आणि ओट्स आहेत. आता मी यशवंतपूर रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे. इथून मी आता मेट्रो स्टेशनवरती आलेलो आहे आणि इथून मला मेट्रो पकडून मॅजिस्ट्रेटला जायचं आहे आणि तिथून मला कल्लीला जायचं आहे. आणि मेट्रोमध्ये खूप मजा येते, खूप बरं वाटते मेट्रोमधून जाताना किंवा प्रवास करताना. आणि हे मेट्रोचा लास्टचा एक व्हिडिओ टिपताना मेट्रो जातानाचा. मेट्रोने प्रवास केल्यामुळे माझा बराच टाईम वाचलेला आहे. मी जवळपास एक अर्ध्या तासामध्ये माझ्या स्टेशनला माझ्या हॉटेलजवळ पोचलेलो आहे आणि मी आता हॉटेलमध्ये एंट्री करणारच आहे. हे आहे हॉटेल. खूप चांगलं आहे हॉटेल, खूप मोठं आहे. सर्व व्हेरिफिकेशन करून मी आता हॉटेलमध्ये एंटर केलेला आहे. हा आहे हॉल. आपण खूप असं म्हणजे खूप बरे वाटत आहे इथं आल्यानंतर. त्यानंतर मी माझ्या रूमकडे जात आहे. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर असं सुंदर अशी बाल्कनी टाईपमध्ये दिसते. आणि आता मी माझ्या रूमच्या जवळ आलेलो आहे. खूप सारे पेंटिंग्स आहेत इथे जुने आणि हा कार्ड स्वाईप केल्यानंतर आता रूममध्ये मी एंट्री केलेली आहे. आणि रूम पण खूप मोठा आणि क्लीन आहे. ह्याच्यामध्ये मी लॉक केला आणि परत रूम पाहायला आतमध्ये आलेलो आहे. इथं 2 बेड आहेत. दोन्ही पण खूप चांगले आहेत. सॉफ्ट गादी आहेत. परत लाईट वरती बॅग ठेवायला वगैरे जागा आहे. वरती पेंटिंग पण आहे एक चांगली. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या साईडला एक विंडो पण आहे खूप मोठी आणि इथं पेंटिंग पण आहे. टेबल आहे, चेअर आहे. त्यानंतर ह्या विंडो मधून बाहेरचा नजारा पण खूप चांगला आहे. तिथे मन प्रसन्न होऊन जाते आणि हे पण खूप प्रसन्न होऊन जाते. ह्याच्यानंतर आतमध्ये परत एक मोठा मिरर पण आहे आणि त्याच्यानंतर वॉशरूम पण एकदम मोठे आणि क्लीन आहे. यानंतर मी वर्कआउट स्टार्ट केलेलं आहे. फुल बॉडी वर्कआउट. याच्यामध्ये स्टार्टिंग केली आहे वॉर्मअप पासून. 10 मिनिट फुल बॉडी वॉर्मअप घेतलेला आहे. ऑल जॉईंट मोबिलिटी
आणि त्याच्यानंतर मी एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे. याच्यामध्ये मी रेझिस्टन्स केबलचा यूज केला आहे, कारण आता माझ्याकडे इक्विपमेंट वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मी रेझिस्टन्स केबल यूज करून फुल बॉडी वर्कआउट घेणार आहे. स्टार्ट केला आहे बायसेप कर्लपासून. मी बायसेपची 20 रेप्स आणि 3 सेट्स घेत आहे. याच्यानंतर मी बऱ्याच एक्सरसाइज रेझिस्टन्स केबल आणि फ्री वेटने करणार आहे. ह्याच्यामध्ये आता हे बेंट ओव्हर रो, याचे पण 20 रेप्स आणि 4 सेट्स घेतलेले आहेत बेंट ओव्हर रोच्या. आणि याच्यामध्ये पण आपली लोअर बॅक वगैरे चांगल्या पद्धतीने वर्क होते. आणि हे साईड फ्लाय अँड याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे डेडलिफ्ट. आणि डेडलिफ्ट नंतर मग याचे पण मी 20 रेप्स घेतलेले आहेत आणि 4 सेट्स घेतलेले आहेत डेडलिफ्टचे. आज मी फुल बॉडी घेत आहे वर्कआउट. आणि याच्यामध्ये आता 20 रेप्स सोबत क्रिकेट पण चालू आहे. आणि याच्यानंतर मग ओव्हरहेड प्रेस, वन हँड सिंगल हँड ओव्हरहेड प्रेस, आणि मग लॅटरेज विथ बायसेप घेतलेला आहे मी, ॲड केलेलं आहे कॉम्बिनेशनमध्ये. याचे पण मी 20 रेपिटेशन आणि 4 सेट्स घेतलेले आहेत लॅटरेज विथ बायसेप. त्यानंतर फ्री बॉडी वर्कआउट मी स्टार्ट केलेलं आहे. याच्यामध्ये मी डिप्स घेतलेले आहे स्टार्टिंगला. याचे पण 15 रेप्स आणि 4 सेट्स घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर मग मी घेतलेले आहे स्क्वॉट्स विथ जम्प्स. याचे पण 20 रेप्स आणि 4 सेट्स घेतलेले आहे. आणि ह्याच्यानंतर मग मी फुल बॉडी स्ट्रेचिंग घेतलेलं आहे. फुल बॉडी स्ट्रेचिंग याच्यासाठी की मसल रिलॅक्स आणि बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी मी फुल बॉडी स्ट्रेचिंग घेत आहे. कारण इंजुरीपासून रिकव्हरी किंवा इंजुरी अवॉइड करण्यासाठी. आणि त्यानंतर माझी फेवराईट गोष्ट म्हणजे पोझिंग. मी थोडंसं जज करत आहे की माझे मसल किती काय कोणते. अजून पण बॉडीवरती खूप फॅट आहे आणि ते मी फॅट लॉस करणार आहे. त्यानंतर फ्रेश होऊन मी बाहेर थोडंसं फिरायला गेलेलो आहे. त्यामध्ये इथं खूप चांगले स्विमिंग पूल आहे विथ पार्टीची अरेंजमेंट आहे. आणि त्यानंतर सगळ्यात फेवराईट गोष्ट म्हणजे डिनर. आता डिनरमध्ये बरेच मेनू होते, फ्रूट्स होते, केक्स होते. हे केक्स परत त्याच्यानंतर हलवा होता. त्यानंतर वेगवेगळ्या बऱ्याच डिशेस होत्या तिथं. पण हे आपल्यावरती असतं की आपण खाण्यामध्ये काय चूज करतो. कारण ही सगळी मोहमाया आहे माझ्यातर्फे आता, कारण मी स्ट्रिक्टली डाएटवरती आहे. आता हे फेवराईट होऊ शकतं माझं सॅलड आहे हे. ह्याच्यानंतर हे सॅलड आहे, हे पण सॅलड आहे. आणि ही माझी फेवराईट डिश आहे. मी याच्यामध्ये चिकन ॲड केलं आहे आणि खूप सारे सॅलड आहे आणि फक्त हाफ रोटी घेतलेली आहे फुलफिलसाठी. कार्बोहायड्रेट, फॅट आणि चांगल्या प्रकारे डिनर झालेलं आहे. डिनरमध्ये मी बऱ्याच गोष्टी हेल्दी खाल्लेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी ज्या आवडत होत्या, परंतु तरी पण फिटनेसमुळे मी बऱ्याच गोष्टी साईडला बाजूला केलेल्या आहेत. आणि आजचा हा दिवस फिटनेसच्या मानाने खूप चांगला होता. मी माझा रुटीन चांगल्या प्रकारे फॉलो केलेला आहे विदाऊट चिटिंग. आता त्यानंतर मी उद्यापासून थोडंसं ट्रेनिंग चालू असल्यामुळे माझं शेड्यूल थोडंसं बिझी होईल. आणि परत उद्यापासूनचे पण व्हिडिओ मी शेअर करेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फ्रेंड्स.